तर पंतप्रधान मोदींचा ताफा आहे, सभास्थळी रवाना होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। काही वेळापूर्वीच सैन्याच्या विशेष हेलिकॉप्टरने पंतप्रधान मोदींचं पोहरादेवीत आगमन झालं आणि या विशेष सुरक्षेसह ताफ्यासह पंतप्रधान मोदी सभास्थळी रवाना झालेले आहेत। पोहरादेवीत नंगारा भवनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे। जवळपास भव्य दिव्य बंजारा ए विरासत असं 127 कोटी रुपये खर्च करून म्युझियम सुद्धा उभारण्यात आलेलं आहे, ज्यासाठी संजय राठोड यांनी पुढाकार घेतला होता। मोदींचा हा दौरा सर्वच अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। गेल्या महिनाभरामध्ये जर आपण पाहिलं तर मोदींचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा म्हणावा लागेल। दुसरा पुण्याचा दौरा होता, मात्र पावसामुळे पुण्याचा दौरा जो आहे तो त्यांचा रद्द झालेला होता। त्याच्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुण्यामधल्या मेट्रोचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींकडून उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि आता यवतमाळ वाशिमच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। त्यांचा हा संपूर्ण ताफा जो आहे तो आता कार्यक्रम स्थळाकडे येतोय आणि या कार्यक्रमस्थळी रात्रीपासूनच लोक उपस्थित राहण्यासाठी आलेले होते आणि खास करून बंजारा समाजाचं पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला आणि पुरुषांची उपस्थिती कार्यक्रमस्थळी खास करून पाहायला मिळते।